हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओल्हावली तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया मुळीचिया बिजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया तुका म्हणे जातो क्षणोक्षणाकाळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया नम विश्वरूपा विष्णु माझ्या बापा नम विश्वरूपा विष्णु माझ्या बापा नम विश्वरूपा विष्णु माझे बापा नम विश्वरूपा विष्णु माझे बापा नम विश्वरूपा विष्णु माझ्या बापा नम विश्वरूपा विष्णु माझ्या बापा विष्णु माझे बापा नम विश्वरूपा विष्णु माझे बापा अपरम अपराम पांडुरंग विनवितरंग दासने सेवक विनवितरंग दासने सेवक अपराम पांडुरंग अपराम दासने सेवक कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओल्हावली तेथे माझ्या मना होय पक्षीराज
साधावया काज तृप्तीची या प्रस्तुत चिंतन सेवेसाठी घेतलेला भंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयातला अगदी पाठात नसला तरी कानपाठ असलेला अभंग आपण चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठलवाडी या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने गेली 34 वर्ष अव्याहतपणे भगवंताच्या असीम कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने संप्रदायातील गुणीजनांच्या मार्गदर्शनाने आणि पंचक्रोशीतील आणि गावातील सर्व आबालवृद्ध माता भगिनी भाविकांच्या असलेल्या सहकार्याने 3 गोष्टी कायम असतात. देवाची कृपा कायम आहे, तो कधी रुसत नाही. संतांचा आशीर्वाद कायम आहे, शिव्या देणाऱ्यांना सुद्धा ते आशीर्वाद देतात. संतांचा आशीर्वाद कायम आहे, देवाची कृपा कायम आहे. संप्रदायाचं मार्गदर्शन सुद्धा करणारी माणसं कायम आहेत. त्यांना तर वाटतं सारखं, नाही विचारलं तरी सांगतात पोरांनो असं करा. मार्गदर्शन कायम आहे, फक्त सहकार्य महत्वाचं असतं. आणि ते 34 वर्ष आपण करतोय. 2 वर्ष आता राहिलेली आहेत, जगबुडी नाही. 3 तप होत आहेत ना, 3 तपपूर्ती. तपपूर्ती 16 म्हणजे 36 वर्ष पूर्ण होत आहेत. 12 वर्षाचं 1 तप, 12 36 वर्ष अव्याहतपणे. सुजलाम सुपलामता थोडी आता अलीकडे आलेली 10-15 वर्ष झाली, परंतु पाठीमागचा असलेला सगळा दुर्भिक्षाचा असलेला काळ असताना त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण हे जतन केलं, ते वाढवलं आणि त्याला इतकं सुंदर देखणं रूप आलेलं आहे. अजून त्याच्यानंतर 14 वर्षांनी त्याचं सुवर्ण महोत्सव होईल 50. त्याच्यानंतर अजून 25 वर्षांनी अमृत महोत्सव होईल. कशाला महाराज पुढचं मोजता? मोजावं माणसांनी. संसारातली स्वप्न 8 पिढ्यांची पाहतात माणसं, परमार्थातलं का पाहू नये? 100 झाली की मग तो सुवर्ण महोत्सव, सुवर्ण अमृत महोत्सव असेल. पण त्याच्यात त्यावेळेस आपल्यात कुणीच नसेल, पण जे असतील ते म्हणतील की हे आमच्या बापजादांची मिराजदारी आहे. माझ्या वडिलांची मिराज देवा, 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 ओ माझ्या वडिलांची मिराज देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराज देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, उपवास परडे रखला दरबारा, उपवास परडे रखला दरबारा, माझ्या वडिलांची मिराज देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराज देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, उपवास परडे रखला दरबारा, उपवास परडे रखला दरबारा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. 34 वर्ष अव्याहतपणे. व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख असतात असं नाही, चढ उतार असतात असं नाही. समाजाच्याही गावाच्याही जीवनामध्ये अनेक स्वरूपाचे चढ उतार, अनेक स्वरूपाच्या उलथापालथी असतात आणि त्याच्यातून हे सत्व टिकवायचं असतं. तुकोबाराय बोलतात, परंपरेने आलं ते करत राहिलो, पण असं अंधानुकरण करत राहिलो ना, जरा डीप उतरलो, खाली उतरलो. सहज वडिले होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. 30 वर्षाची एक पिढी मानली जाते. 8 त्रिक 24, 240 वर्ष अव्याहतपणे माझ्या घरामध्ये विठ्ठल उपासना होती. आणि मग माझ्या वाट्याला थोडं फार आलं, ते करत राहिलो. आणि करता करता मग अनुरेणी या थोकडा, तुका आकाशा एवढा, एवढं मोठं आभाळपण मला माझं पाहता आलं, ते सकल समाजाला मिळावं, त्यासाठी महात्मा अमृत अनुभव सांगायला प्रवृत्त होतो. वाडीचं नाव आपल्या विठ्ठलवाडी आहे. परमात्मा आले, मंदिर झालं, छान झालं.
मला आवडणारा विचार मागे कधी बोललो होतो की एका भगवत भक्ताला विचारला, 34 वर्ष झाली आलो, काय फरक बिरक पडला का नाही गावात पंचक्रोशीत? देवाने विचारलं त्या भक्ताला. उत्तर देवाला दिलंय, आपल्याला पण काही असं देता आलं पाहिजे. काय होतं नेमकं? काही म्हणतात की काय काय एवढ्या सप्त्यानी काय इतकं होतं आणि काय होतं, त्या सगळ्यांनी चांगलं होतं. लक्षात घ्या, वाया जात नाही. तुकोबारायांचा भाव अशा स्वरूपाचा आहे, देवाचं थोडं करा, वाया जात नाही. देवाला विचारलं की देवाने विचारलं त्या भगवत भक्ताला, अरे 34 वर्ष झाली, आता 2 वर्षांनी 3 तप करतायत, काय फायदा? नाही म्हणले, देवा झाला ना फायदा. देवा तू आमच्या गावाला आला, गाववाल्यांनी जागा दिली. तशी देवाची जागा असते, पण वाटतं आपल्याला आपण दिली. म्हणजे कुणी दिली असेल त्या दात्याबद्दल नाही मी बोलत, नाही का, सगळं देवाचंच असताना पण देवाला काय राग येत नाही, चला माझंच पण मलाच म्हणतात की मला दिली. देवा तू आमच्या गावाला आला, गाववाल्यांनी जागा दिली, तुझं मंदिर झालं. अरे मंदिर झालं, नैवेद्य मिळायला लागले, सप्ता नावानी व्हायला लागा, काकड आरती व्हायला लागली, फायदा माझा झालाय, तुमचं काय झालं सांगा ना. देवा डायरेक्ट विषयाला कुठं हात घालता येतो का? प्रस्तावना मांडतोय ना. बरं झालं विठोबा तू आमच्या गावाला आला, गाववाल्यांनी जागा दिली, मंदिर झालं. घरात टचके टोमणे ऐकून पाय खुरडत खुरडत निघालेले म्हातारे माणसं तुझ्या देवळाच्या पायरीवरून बसली, त्यावेळेस त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आधार देणारा तू त्यांची आई झालास. बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. सासूरवाशीन आयाबायांना जगण्याचं बळ दिलं, बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आला. आता तुझीच साधना असल्यामुळं एकादशीचं तू वेळ आम्हाला लावलं, दाताचं पाणी गिळून आम्ही उपवास धरला, पुण्य किती मिळलं काय माहिती, पण पोटाला आराम तरी भेटला 15 दिवसांनी. कारण की आता पोटाचा प्रश्न सुटलेला आहे, पण सुटलेल्या पोटांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून तर माणसं सकाळची विकाळची पळतात, हर्बल टर्बल घेऊन इकडे तिकडे चाललंय त्यांचं. दाताचं पाणी गिळून उपवास धरायला लागलो, त्यामुळे पुण्य किती एकादशीचं पडलं काय माहिती, पण आरोग्याचा फिटनेस राहायला जरा बरं पडलं. देवा बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. पंढरीचं आकर्षण राहिलं, त्यामुळं तुझी पायवाट चालायला लागलो. नाही तर चौकात जायचं म्हणलं तरी गाडीला लिफ्ट मागणारे आम्ही, पण पायाची पुण्याई काय असते ही तुझ्या वारीमुळं कळाली. बरं झालं विठोबा आमच्या गावी आला. जिथं कपाळावर भाग्यरेषा उजळते तिथंच बुक्क्याच्या रूपाने आणि अष्टगंधाच्या रूपाने तू प्रगट झाला. आमचं कपाळ कसंही असो, पण तुझ्या बुक्क्याने आम्हाला शोभा आली. बरं झालं विठोबा तू आमच्या गावी आलास. पंढरपूरला जातो की तुझं नाव घेऊन कधी कधी, आणि कंटाळा आला तर प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलवाडीलाच येतो. पण तिथं विठ्ठलाचं मंदिर एका बाजूला, रुक्मिणी एका बाजूला. बडव्यांना विचारलं तर कसं काय वेगळी मंदिर, ते म्हणतात की रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. पण आमच्या गावाला येताना तू मात्र देवा जोडीने आला आणि शेजारी शेजारीच थांबला. त्यामुळं कोणत्याही कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी न सांगता आम्हाला कळालं, घरात जरी भांडणं असली तरी बाहेर जोडीने यावं गोडीने राहावं हे तुझ्या येण्याने कळलं. बरं झालं विठोबा तू आमच्या गावाला आलास. किती सांगू तुझे फायदे. काकड आरतीच्या निमित्ताने आम्ही पहाटे उठायला लागलो. कट्टरबॉन इतकं पहाटे नाही जमलं तरी प्रसादाच्या निमित्ताने 7च्या आत घरात नाही तर मंदिरात प्रसादाच्या निमित्ताने का होईना यायला लागलो. तसे आम्ही देवा सूर्यवंशी. तुझ्या भक्तीचं काय, तुझ्या मंदिराचा कळस म्हणजे एक फार मोठा हाय टॉवर. तुझ्या भक्तीचं नेटवर्किंग लय भारी विठोबा. त्यामुळे तू आउट ऑफ कव्हरेज एरिया कधीच नसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि मग तू जिथं असतो तिथं तीर्थ निर्माण होतं आणि ते सगळ्याहून पवित्र असतं. विठ्ठल सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी, पंढरीय मुकुटमणी, पंढरीय मुकुटमणी, पंढरीय मुकुटमणी, सकळ तीर्थाहुनी, काहुनी, पंढरीय मुकुटमणी, पंढरीय मुकुटमणी, पंढरी पंढरीय मुकुटमणी. काय सांगू तेथील शोभा, काय सांगू तेथील शोभा, काय सांगू तेथील शोभा,
काय सांगू तेथील शोभा 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 रामवल्लभ तेथे उभा रामवल्लभ तेथे उभा सखळ तीर्थावनी ओ सखळ तीर्थावनी पंढरी मुकुट मने पंढरी मुकुट मने ओ पंढरी मुकुट मने सखळ तीर्थावनी सखळ तीर्थावनी पंढरी मुकुट मने पंढरी मुकुट मने पंढरी मुकुट मने सकल तीर्थावनी पंढरी मुकुटमणी काय सांगू तेथील शोभा रमा वल्लभ तेथे उभा. तिथं प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, तिथं लक्ष्मीचा पती प्रत्यक्ष उभा आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी देवत्वाचा दिव्यत्वाचा विचार चालतो तुकोबारायांचे शब्द आहेत ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. सोलापूर जिल्ह्यातल्या एक क्षेत्र म्हणून पंढरीला आम्ही मुख्य केंद्र जरी मानत असलो, जेथे विठूचे राऊळ तिथे तुकयाचा गोंधळ, अशा स्वरूपाचा हा 7 दिवसाचा गोंधळ 34 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. तो सामान्य स्वरूपाचा गोंधळ नाही, तिथले गोंधळी टाकून बिकून येणारे नाहीयेत. शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा. अशा स्वरूपाचा एक दिव्य विचाराची धारा ज्या श्रवण मंडपामध्ये घडते त्याची 34 वर्ष आहेत. खूप आनंदाचा भाव आहे, कारण की चांगलं कानावर पडावं. कानावर पडलेलं जरा मनावर घ्यावं. मनावर घेतलं तर माणसं भानावर येतील, भानावर आली तर मग ती ध्यानावर जातील, ध्यानावर गेल्यानंतर मग म्हणतील सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सुंदरतेचा आम्हाला ध्यास लागावा, परमार्थाकडे आम्ही लालायत व्हावं. लालायत शब्द वापरतोय, आकर्षित व्हावं. यासाठी संत महात्मा आपला अनुभव सांगत असतो. वेगात निघायचे, पटकन पुढे बहुत करणे आहे. वेळेत झालं पाहिजे. 7 दिवसाचा सप्ताह आहे, विनाकारण हरिनाम वेली पावली विस्तार, तर कीर्तनाचाही विस्तार जास्त नकोय. प्रास्ताविकामध्ये जास्त न अडकता पुढे निघायचं की हा नामसाधनेचा तुकोबारायांना आलेला अनुभव जगाच्या पुढे सांगतायत. खरं जगालाही सांगतायत आणि स्वतःच्या मनालाही सांगतायत. स्वतःच्या मनालाही सांगतायत. काही माणसं ही मुळातच मोठी असतात, ती मुळातच मोठी असतात. ज्ञानोबारायांना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सुचते. 16व्या वर्षी आमचं धोक्याचं आहे. 16च्या उलटी 61 झाली तरी ज्ञानेश्वरी अजून संस्कृतमध्ये एका मराठीत काही ना तपासच नाही. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहावं आणि मग त्याचं चिंतन करताना बाकीच्यांना मग वाटतं की उपजताची ज्ञानी. काही माणसं जन्मताच मोठी असतात, पाठीमागची असणारी साधना घेऊन ती आलेली असतात. सुचिणाम श्रीमताम घेव योग भ्रष्टोबी जायते. पवित्र कुळामध्ये, पावन कुळामध्ये पाठीमागच्या जन्माची अफाट पुण्याई घेऊन ती माणसं आलेली असतात. म्हणून काही माणसं स्वतःच जन्मताच मोठी असतात. आम्ही नाही मोठे महाराज, मग आमचं काय गेलं का वाया? नाही, काही माणसं प्रयत्नाने मोठी होतात, त्याच्यामध्ये मजा असते. लक्षात घ्या, स्वतःच जन्मताच मोठी असली की ती अवताराच्या कक्षेमध्ये आपण टाकून देतो. चला हे अवतारिक आहे, त्यांना जमलं बाबा. पण काही माणसं ही प्रयत्नाने मोठी होतात आणि काही माणसं मात्र डेंजर असतात. ते मोठेपणाच्या झुली अंगावर घेतात, ती धोकादायक असतात. आपल्याला पुढचं नाही व्हायचं, आपल्याला पहिलेही नाही व्हायचं, आपल्याला मधलं व्हायचं. आणि मध्यम मार्ग हा कधी चांगला असतो. तुकोबाराय बोलतात, मी सुद्धा घडत गेलो, माझं तरी कुठं मन इतकं चांगलं होतं. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळिले स्फटिक जैसे. काही अभंग पाहना तुकोबारायांचे. मी तवा अनाथा अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा, नाही ऐकिले गाईले गीत. सगळं आपलंच वाटतंय ना. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. अजून सांगू का, आता बोलूच नाही इतकं घाणेरडं वागलेलो आहे. खरं हे महाराजांनी सामान्य आणि विषयभोगी माणसांचं स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे. तसे ते वागले नाही, तो भाग द्या सोडून. असंग संग घडले अन्याय, बहुता धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. काही माणसं म्हणतात ना, आता बोलायच नको, लय किळीस वाटते, आता टाका पान पाडून. ते इतकं खराब वागलेलं आहे. म्हणजे इतक्या खराब अवस्थेमधून अनुरेणीया थोकडा हा प्रयत्नवाद आहे परमार्थातला.
जांबाई आताच वॉर्निंग बेल दिली बाबा आता लवकरच. हे 10:30-11च्या नंतरचं काम होत आहे ना. जाऊ द्या. शरीर धर्म ते काय मुद्दाम काय दिलेलं आहे का? तो आलेला तो आवेग म्हणतात त्याला, तो कधी थांबू नये. पण त्याच्याबद्दल एक वाक्य आहे की कीर्तनात काय किंवा कुठल्या व्याख्यानात प्रवचनात काय जांभई देणं प्रशस्त नाही. म्हणजे हे लोकांच्या विरुद्ध झालं. आता वक्त्याच्या विरुद्ध. लोकांनी जांभया देईपर्यंत आपणही कीर्तन सांगू नये. नाही का? बोर काय बघू आता. चला पुढे. परमार्थामध्ये अनुभव काही महात्मे सांगत नाहीत. न प्रगटावा वर्म जगे असू द्यावा भ्रम. आपण सांगत राहिलो मला हे दिसलं, मला ते दिसलं, ते दिसलं, की मी एक मोठा भक्त आहे, मी एक जाणता ऐसे वाटत असे चित्ता, असं होऊन जातं. मग ते महात्मे काही अनुभव सांगत नाहीत. काही महात्मे अनुभव त्यांना सांगायचा नसतो, पण अंतरीचे धावे स्वभावे बाहेर असा एक प्रकार असतो. आणि तिसरा प्रकार असतो अनुभव आलेलाच नसतो, परंतु जगाला मात्र ती माणसं सांगत बसतात. पुन्हा ती परत धोकादायकच असतात. संत महात्मा अनुभव सांगत नाही, कारण की माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. प्रेम जर सांगत राहिलो देवाचं, अनुभव सांगत राहिलो, तर त्या प्रेमाला नजर लागेल कोणाची तरी, म्हणून महात्मे सांगत नाहीत. एखाद्या वेड्यासारखे कळत नाही म्हणून कोण किती पाण्यात खोले हे अजिबात त्याच्या बाहेरच्या भूमिकेतून सांगता येत नाही. दिसायला एकदम गावंडळ, एकदम बावळट, कुठेतरी मागं बसलेला, फक्त असं चिंतनात असलेला तो परमहंस सुद्धा असू शकतो. लक्षात घ्या. कोण कोणा जाणे घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळे. तुकोबाराय बोलतात कोणाच्या हातून किती घडलंय नाही सांगता येत. म्हणून काही अनुभव सांगत नाही, काही अनुभव मात्र सांगत असतात. का? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, किंवा कमलकलिका धालेपणे हृदयीच्या मकरंदा राखोनीने दे राया रंका पारणे आमोदाचे. कमलकलिका विकसित झाली की तिला सुगंध दाबून ठेवता येत नाही, ती देऊन टाकते राया रंकाला. तसं सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका राणबरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी देऊया जगा. असं त्याचं देणं चाललेलं असतं. तसं महाराजांना कोणीतरी विचारलं, महाराज सतत सांगता की नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, नाम घेता राहू नका हकारुनी सांगेस तुका, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. तुम्ही इतकं जगाला सांगता, त्याच्याशिवाय जाऊ नका. तुम्ही एवढं केलं, मग तुम्हाला काय फायदा झाला, तुम्हाला काय अनुभव आला? पण नामाचा अनुभव हा शब्दात सांगता येत नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. पण तरी पण जगाला कळावं म्हणून रेंजमध्ये यावं म्हणून महात्मा जवळपास जातो, तो दृष्टांताच्या आधाराने सांगतो. मग महाराज बोलतात की तुमच्या दारामध्ये एखादी वेल असते का? हो म्हणले शेतकरीच वर्ग आहे की भरपूर वेली आहेत. मग वेल किती जाड असते? कुणी म्हणलं करंगडीसारखं असतं, फारता अंगठ्यासारखं, झालीच मोठी तर मनगटासारखी. मग करंगडीसारखी वेल, मग तिला वाढताना काय करता? म्हणजे दोरीचा आधार देतो. आणि मग ती वेल काय होते? नाही म्हणजे अख्ख्या मांडवभर पसरते. वेल मांडवाला जाऊ दे असाच आशीर्वाद आमचा असतो. मग एक छोटी वेल अख्खा मांडव आच्छादते. तसं हरिनामाची सुद्धा एक वेल आहे, त्या वेलीने समग्र विश्व व्यापून टाकलेलं आहे. अभंगाचं हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार, वेली पावली विस्तार, हरिनाम 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 वेली पावली विस्तार. फळ पुष्पी भर फुलवली, तेथ माझ बडा होया पक्षीराज, तेथ माझ बडा होया पक्षीराज. फळ पुष्पी भार, फळ पुष्पी भार हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली. परमात्म्याच्या नामाच्या म्हणे वेलीचा विस्तार झाला.
परमार्थामध्ये यायचं ते म्हणजे मोठं होण्यासाठीच, नावाने नाही, जाणीवेने. एक्सपॅन्शन इज युअर लाईफ अँड कॉन्ट्रॅक्शन युअर डेथ. विस्तारित होणं हे तुमचं जीवन आहे आणि संकुचित पावणं हा तुमचा मृत्यू आहे. तुम्ही जितके छोटे छोटे व्हाल, संकुचित व्हाल. विशाल अंतकरण दाखवावं लागतं, मोठं अंतकरण दाखवावं लागतं. संत महात्म्यांचं समग्र सगळंच मोठं होतं. हे विश्वची माझे घर, ऐशिमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संतांनी घरं मोठी बांधली नाहीत, संतांनी घरं मोठी मानली. लक्षात घ्या, आपलं वेगळं असतं, आपण बांधतो मोठी, चांगली 1-2 एकर मध्ये मोठी घरं बांधतो आपण, पण घर मानणं मात्र मोठं नसतं. लक्षात घ्या, भावाचं घर सुद्धा आपलं घर बऱ्याच वेळेला मानत नाही आपण. सगळ्या घरोघरी मातीच्या चुली आहेत. पण समग्र विश्वाला माझं म्हणण्याचा जो दिव्य विचार आहे, म्हणून तर विवेकानंदांच्या असलेल्या भाषणाला तितकी उंची येते. त्याचं कारण जर काही असेल तर युनिव्हर्सल ब्रदरहूड जे त्यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थापित केलं. अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, 5 मिनिटाचं असलेलं भाषण, त्याला 3 मिनिट टाळ्या होत्या. टाळ्यांचे 2 अर्थ होतात. आता तुमचं थांबवा, पण या सुरुवातीलाच होते. म्हणले काय चूक झाली का काय? नंतर विचारल्यानंतर गराडा पडला. म्हणले का तुम्ही टाळ्या वाजवल्या? तर नाही, लेडीज अँड जेंटलमॅन सगळे म्हणत होते. तुम्ही बंधू आणि भगिनींनो म्हटलं, आणि नुसतं म्हटलं नाही, तो जो आवाज आला होता तो खूप आतून आला होता, फार खोल भूमिकेतून तो आलेला होता. इतकं माधुर्य, नुसता गोड बोल्या नाही, इतकं माधुर्य आणि इतकी आर्तता कोणाच्याच त्या शब्दांना नव्हती. अनेक धर्मगुरू आले ना आम्हालाच ताशीत बसले. अमेरिकावाले म्हटले की आम्ही सर्व धर्म परिषद घेतली, आम्ही एक महासत्ता, आम्ही भोगवादी आहोत, आम्ही चंगळवादी आहोत. सगळे आमचे कातडे काढत बसले. ज्याच्या गावात यावं त्याचं माप काढीत बसू नये. तुकोबारांनी त्यावेळेस सांगितलं, जया गावी केला वास त्याशी नसावे उदास. काही पथ्य पाळली पाहिजेत. ही लोक आम्हाला ताशीत बसले, पण तुम्ही मात्र समग्र आमच्याशी इतकी नाळ जोडली की अशी जोडण्याचं कोणाला जमलं नाही. बरं, ते परिचयाचे पण फार नव्हते विवेकानंद तिथं त्यावेळेस. फार उशिरा मिळालेली ती संधी होती त्यांना. पण संधीचा अर्थ संधी, धी म्हणजे बुद्धिमत्ता. त्यात कुशाग्र बुद्धिमत्तेने सम्यक स्वरूपाचा मिळवलेला विजय, त्याला संधी म्हणतात. संधी निर्माण करायची असते, संधी शोधायची असते. आली संधी तर तिचा फायदा उठवा. 5 मिनिटाचं भाषण. विवेकानंद त्यानंतर 3.5 वर्ष राहिलेले आहेत. आणि आपले सगळेच पुढारी बंधू आणि भगिनींना म्हणतात की कोणी वाजवीत नाही टाळ्या त्याला. कारण की बंधू भगिनींशी काय व्यवहार केलेत हे सगळ्यांना माहिती असतात. सगळ्यांचे शब्द काय बोललाय त्याच्यापेक्षा कोणी बोललेला आहे आणि कोणत्या जाणीवेतून बोललेला आहे फार महत्व आहे. समग्र विश्वाला माझं म्हणणारा. मग ते म्हणले की ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला असलं पाहिजे, बुद्धाची करुणा आमच्याकडे आली पाहिजे, इस्लामचा बंधुभाव आमच्याकडे असला पाहिजे, हिंदूंची बुद्धिमत्ता आमच्याकडे असली पाहिजे, जैनांची उद्योगशीलता आमच्याकडे असली पाहिजे, आणि या सगळ्यांचा समुच्चय करून एक नवा माणूस घडला पाहिजे. विस्तार बोलतोय, लक्षात घ्या, विस्तार बोलतोय. म्हणून विकसित जाणीवा फार महत्वाच्या आहेत. मोठ्या होणं फार महत्वाचं आहे. कसे घरात घरकुल केले काकड्यातलं चिंतन आहे. आपण घरातच आत खोल्या, त्याच्यात पार्टिशन 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 पार्टिशन. हा अर्थात चुली वेगळ्या मांडून सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीने राहता येतं. पण जग फार चांगलं म्हणतंय म्हणून घुसमटत बसण्यातही मजा नाहीये. म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की परमार्थामध्ये यायचं ते व्यापक होण्यासाठी, जाणीवा मोठ्या होण्यासाठी. तुकोबारायांनी स्वतः तपासणी केलेली. मी मोठा झालो का, मी मोठा झालो का, अनुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा. इतकं मोठे पण होत गेलं. आणि मग हे कशाने झालं तर ते नामाने झालं. का? नाम तितकं मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. मोठ्याचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाही. आणि या जगात जर मोठं काय असेल तर परमात्म्याचं नाम. ते देवापेक्षाही मोठं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि म्हणून त्या नामाची वेलीचा विस्तार झाला म्हणतात. हरिनाम वेली पावली विस्तार. हरिनामाचा या वेलीचा विस्तार 2 पद्धतीने सांगता येईल आपल्याला. एक चिंतन म्हणून, एक वाङ्मयीन विस्तार आहे आणि एक म्हणे आध्यात्मिक विस्तार आहे. वाङ्मयीन विस्तार म्हणजे हरिनाम संतांना फार प्रिय आहे, भक्तांना फार प्रिय आहे. देवाला हजारो नाव आहेत, सहस्र नावे वाहू गोविंद, त्याच्यात हरिनाम फार प्रिय आहे. आता आपण जो सप्ताह ठेवलाय त्याला नाव काय दिलंय? अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल नाम दिलं असतं विठ्ठलवाडीतल्या सप्त्याला तरी काय वाईट झालं असतं का? नाही, अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्याला नाव देताना हरिनाम आलं. त्याच्यामध्ये आलेले वाजवणारे, गाणारे, श्रोते, त्यांना सुद्धा एक पदवी आहे, हबप.
हरभरे भाजण्यात पटायत नाही, हळूसबाजी पळवणारे अजिबात नाही. हरी भक्त परायण. त्या पदवीमध्ये तुम्हाला हरीच दिसेल. पदवीमध्ये हरी, सप्ताहाला नाव देताना हरी. त्या सप्ताहामध्ये जो पाठ करायचा आहे तो विठ्ठल पाठ नाही, रामपाठ नाही, पांडुरंग पाठ नाही. तिथेही करायचा आहे तो सुद्धा हरिपाठच आहे. आम्हाला दिलेला पाठ हा हरिपाठ आहे. आमचा जय घोष आहे पुंडलिक वरदा. तेवढं तरी म्हणा की हरी विठ्ठल. त्या जय घोषामध्ये तुम्हाला हरी दिसेल. नंतर विचारणारे कुठं कुठं काय काय आलं ते सांगा पटकन. मंत्रामध्येच तुम्हाला हरीच दिसेल. तुकोबारायांना विचारलं तुम्हाला श्री गुरु स्वप्नामध्ये भेटले, काय दिला मंत्र? मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितलं नाम, बाबाजी आपुले सांगितलं नाम, बाबाजी आपुले सांगितलं नाम, बाबाजी आपुले सांगितलं नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्रामध्ये हरी दिसेल. महाराज 3 जणांच्या नावावर 7-12 लागला, राम कृष्ण हरी. हरीच चाललंय तर मग सेपरेट काय आहे का? हरी हरी हरी. मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. बरं, एका संतांनी पाठ आम्हाला हरिपाठ नाही दिला, 5 संतांनी पंचरत्न हरिपाठ. 5 संत आमचे रत्न आहेत. नामदेव महाराजांनी हरिपाठ दिला, तुकोबारायांनी हरिपाठ दिला, माऊलींनी हरिपाठ दिला, नाथांनी आम्हाला हरिपाठ दिला. आता त्याच्यात जास्त 2 प्रसिद्ध झाले, नाथ महाराजांचा आणि ज्ञानोबारायांचा. आणि त्याचं ध्रुवपद सुद्धा तुमच्या मुखात हरी यावं म्हणून. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. चला पुढं मंत्रामध्ये हरी. बरं, ब्राह्मण मंडळी जे 24 अक्षराची संध्या म्हणतात, 24 नावं देवाची घेतात, केशवाय नमः, माधवाय नमः, त्याच्यामध्ये त्याला ती संध्या असते त्यांची. आपण फक्त पाणी वाहायचं, बाकी काय नाही. त्यांचं बघ कसं आहे ना, म्हणजे ते काही विरुद्ध नाही. कसं आहे ना, पूजा करता करता स्वतःला पण बिचाऱ्यांना पुण्य होतं. आणि आपलं ध्यान हा मोबाईल, हा उरकलंय आता, झालंय आता, झालं की थोडं ते आमटीचं तेवढं झालं, कडाला की मग बसून घेऊ सगळी. काकालाही सांगतो उरकायला नाही. काय तमाशा. कशाबद्दल? जगाकडून घेताना स्वतःच्या मुखामध्ये येतं, किती आनंद असतो. 24 संध्या नावं आहेत देवाची, त्याच्यामध्ये हरिनाम आहे. विष्णू सहस्त्र नामावली आहे, त्या विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये हरित बसलेलाच आहे. आपले सगळे मंत्र हे ओंकाराने सिद्ध झालेले आहेत. ओम नमः शिवाय, ओम रीम कीम चामुंडाय, देवीचा मंत्र. पुढे गायत्री मंत्र, तो ओंकाराने सिद्ध झालेला आहे. अजून पुढे ओम नमो भगवते वासुदेवाय, सगळे ओंकाराने सिद्ध झाले. पण हरिनामाची गंमत वेगळी आहे, लक्षात घ्या. सगळ्यांच्या आधी ओम आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पण हरीच्या वेळेस तो ओम अगोदर येत नाही. ओम हरी नाही, हरिओम. हरिओमवाले म्हणतो आपण, हरिओम येते ना ध्यानात. हरिओम तस्तदिती सूत्राचे सार तुकोबारायांचा शब्द आहे. म्हणजे ओंकाराच्याही आधीचा काय शब्द ध्यानात आलं ना. मंत्रामध्ये हरी, विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये हरी, नंतर संध्येमध्ये हरी, मंत्रामध्ये हरी, पदवीमध्ये हरी, हरिपाठात हरी, घोषामध्ये हरी. चला पंगत बसली मग अशी मामांकडं. वदनी कवळ घेता नाम घ्या. काय मीच उक्त घेतलंय काय सगळं. नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे, जाणी जे यज्ञ कर्म. भोजनाच्या प्रारंभाला हरी, पुराणाची सांगता करायची.
म्हणजे त्या दिवसाचं प्रवचन थांबलं की मग त्या पुराणकाराने हरे नमःनी सुरुवात शेवट करायचा त्याचा. 3 वेळा हात वर करून हरे नमः हरे नमः. ते जर म्हटलं नाही त्याने तर त्या दिवसाचं पुराणाचं फळ त्याच्या पदरात पडत नाही. तो आरंभालाही आहे, तो शेवटी आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी विठू नाही, तेथे माझी हरी वृत्ती राहो. कारण की हरी खेचणार आहे. गवळणीला विचारा, हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले हरिले चित्त हरिले माझे 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 हरिले चित्त. वित्त विसरले भारे वित्त विसरले आता कैसे जाऊ घरात कैसे जाऊ घरात कैसे जाऊ घरात. वित्त विसरले भारे वित्त विसरले आता कैसे जाऊ घरात आता कैसे जाऊ घरात आता कैसे जाऊ घरात. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा. चित्त हरण करणारा जो आहे त्याला हरीच म्हणा. चला, लोकव्यवहारातल्या म्हणी असतात. आळशी माणसाला उपदेश करताना काही म्हणतात, ए का आपला तर टन भर पडशील, कर की जरा हातपाय हलव की काम कर की. असं कसं होईन बाबा, असल माझा हरी तर देईल खाटल्यावर. लोकव्यवहारातल्या म्हणीमध्ये काही लोक सांगून ऐकत नाहीत, मग सगळं हातातलं गेल्या डोक्याला हात लावून बसतात. वैतागून माणसं म्हणतात, सांगितलं तर ऐकलं नाही, आता कर्माला हात लावून बसलंय, आता बस हरी हरी करत. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा. सावध सावध झालो हरीच्या आलो जागरण. जागरण सुद्धा जर कोणाचं असेल तर ते हरीच आहे. खेचून घेणारा सुद्धा हरीच आहे. ज्ञानोबरायांना साक्षात्कार होतो देवाचा, त्यावेळेस सगळीकडे चराचरामध्ये तो दिसतो. त्यावेळेस जणू काय देवाचं येणं होतं. येणं तरी कोणाचं झालं, आला रे हरी आला आला रे हरी आला संता संगे ब्रह्मानंद झाला संता संग ब्रह्मानंद झाला. आला रे हरी आला रे हरी आला संता संगे ब्रह्मानंद झाला संता संगे ब्रह्मानंद झाला. हरि तेरे 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 हरि हरि पक सर्व बुद्धि हरि पक सर्व बुद्धि हरि पक सर्व बुद्धि हरि पक सर्व बुद्धि. हरियाला संता संगे ब्रह्मानंद झाला संता संग ब्रह्मानंद झाला. हरि आला रे हरियाला हरियाला रे हरियाला संता संगे ब्रह्मानंद झाला संता संगे ब्रह्मानंद झाला. हरी आला रे संता संगे ब्रह्मानंदू झाला. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचूनी नाही रे ते रे. हरी जाणारे हरी मानारे बाप रखुमादेवीवरू हरी वानारे. सगळं जे करायचंय ते सगळं हरीसाठी. प्रचंड स्वरूपाचं एखादं अपयश येतं, त्या अपयशातून माणसं पुन्हा फेनिक्स पक्षासारखी उठतात. त्यांच्या त्या वृत्तीला आमच्या वाङ्मयाने सांगितलं की ती वृत्ती कशी आहे, पुनश्च हरिओम, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणारी जी अंतकरणाची वृत्ती असते त्याला हरीच तिथं धावून येतो. इतक्या स्वरूपाचा त्याचा वाङ्मयीन विस्तार आहे. तो उपनिषदांना कळत नाही म्हणून माऊलींना सांगावं लागलं. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. चला पुन्हा विस्ताराचाच भाग
परत सारखं रिपिटेशन नाही करायचं, पण तो मंत्रामध्ये आहे, तो उपाधीमध्ये आहे, तो पदव्यांमध्ये आहे, तो पुराणाच्या आरंभाला आहे, तो पुराणाच्या शेवटी आहे, तो विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये आहे, तो मंत्रांमध्ये आहे, तो पदव्यांमध्ये आहे, तो गवळणींमध्ये आहे, तो वृत्ती खेचण्यामध्ये माहीर आहे. खूप अनंत अर्थ त्याचे आहेत, लक्षात घ्या. आणि अशा स्वरूपाचा त्या हरिनामाचा वेलीचा विस्तार इतक्या बाजूने तो झालेला आहे. अभंगामध्ये सुद्धा तो हरी आला, गवळणींमध्ये सुद्धा तो हरी आला, सगळ्या बाजूने तो राहिलेला आहे. म्हणून हरिनाम वेली पावली विस्तार हा वाङ्मयीन विस्तार मला नाही वाटत तुकोबारांना सांगायचंय. पण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरवली, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. महाराज तुमची वेल बरीच वाढली बाबा, पाऊण तास झाला, पुढे सांगा आता काय. म्हणले ती वेल नुसती वाढली नाही, फळे पुष्पी भार ओल्हावली, त्याला फळही आली आणि फुलंही आली. दोन अर्थ होतात त्याचे. झाडाला फळ आणि फुल येणं ही त्याची पूर्ण वाढ आहे. झाडाचंच नाही चाललं, आपलंच चाललंय. आपला नुसता पसारा असू नये, इकडे पण महाराज, तिकडे पण महाराज, तिकडे पण महाराज. तसा माझा परमार्थ वांज राहिला नाही, हा सरळ एक अर्थ तसा. त्याला फळही आली, त्याला फुलंही आली. छोटा का असेना, थोड्या काळाचा का असेना, पण खूप चांगलं असावं. थोडेपरी निरे व्हावे. तुकोबाराय बोलतात, ढवळं दूध कळशीभर पिण्यापेक्षा किंवा 2 तांबे पिण्यापेक्षा चांगला निरस एखादा ग्लास तो अंगी लागतो. तसं परमार्थाचं पण लय कुटाणा करण्यापेक्षा जे आहे थोडं चिंतन ते खूप शुद्ध स्वरूपाचं, खूप सात्विक स्वरूपाचं. माझ्या परमार्थाच्या वेलीला फळही आली, फुलंही आली, तुरळक नाही आली. ओल्हावणं या शब्दाचा अर्थ त्याला असे गड लागले. आणि मग माऊलींची पुन्हा ओवी आठवते, का फळली या तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाच्या फांद्यांना फळं आलेली असतात त्या फांद्या वाकलेल्या असतात अशा खाली, त्याला खालून मेढ्या लावाव्या लागतात की फांदी नको मोडायला. फळांनी फांद्या मोडतात, कारण की ज्याच्याकडे वजनदार माल असतं ते वागतं खाली. बोऱ्या बाबळ्या विनाकारण मोकर ताट असं, ज्याच्याकडे नाहीच वजनदार ते ताट. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याचं जीवन नम्र झालं, जीवन त्यांना कळले हो जयाचे मी पण परिपक्व फळाप्रमाणे गळले हो. जीवन त्यांना कळले, त्यांना कळतं की ज्याचा मीपणा परिपक्व फळाप्रमाणे गळलाय. माझ्या असलेल्या परमार्थाच्या वेलीला फळं आली, फुलं आली. ती दयेची असतील, क्षमेची असतील, करुणेची असतील, आनंदाचे, अमृताचे डोई, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजांची. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. अजून नुसती आता प्रमाणच घेऊ त्याला थोडी सरळ. आजी संसार सफळ किंवा सुफळ म्हणा, सुफळ झाला गे माये, देखेले पाय विठोबाचे. आणि फळाला मोठ्या दीर्घ प्रक्रियेतून जावं लागतं. मोहर आला म्हणजे फळ नाही, मोहर टिकावा लागतो, त्याला बारीक फळं येतात, त्याला कळ म्हणतात. ऐकलेला दृष्टांत आहे आपण. सदानंद गुरुजी फार गोड पद्धतीने सांगायचे ते, की आले असतील महाराज पण इकडं, त्याला कळं लागतात. मग कळाची सुद्धा एक वाढ होते, मग त्याला कैरी म्हणतात. कैरी पाडाची बाय मी लाडाची, काय असेल ते. मग ती थोडी वाढली की परत, पण तेवढ्यात त्याला फळ नाही म्हणत. वादळ वारं सुटतं, हलक्या देठाचं असतं ते गळून पडतं, ध्यानात येतंय ना. अशी बरीच वारी सुटतात, त्या वाऱ्यामध्ये बरीच खाली कमकुवत देठाचे तुटून पडतात, त्याच्यातूनही काही टिकून राहतात. महाराज म्हणा की आता फळ नाही, अजून नाही फळ. बाठा चांगला मजबूत व्हावा लागतो, आकार चांगला धरावा लागतो. ते बाकीचं फुटी तुटी लोणच्यावरी जातं कुठंतरी असंच. मिरची काहीतरी आपलं काय ती मिरची पावडर खाऊन किंवा मीठ खाऊन ती लावून खायची, कोणी आंबट चिंबट खाणार. पण त्याला पाड लागावा लागतो. पाड लागला तरी फळ नाही, चांगला पाड लागावा लागतो. परत त्याला खाली त्या आंब्याला उतरावं लागतं, जमिनीचा मार द्यावा लागत नाही, त्याला आडीत घालावा लागतो. महाराज आता तरी फळ अजिबात नाही. आडीत पण चढणारे बरेच असतात. शेवटच्या टप्प्याला 10 दिवस त्याला 8-10 दिवस ठेवावं लागतं, वाफ बीप घालून द्यावी लागत नाही. आणि मग त्या फळाला बाहेरून नुसता रंग येऊन चालत नाही. काही आंबे बाहेरून गोड, आतून पक्के आंबाट नको वाटतं. काही बाहेरून फार सुरकुते दिसतात आणि आतून गोड असतात, त्याला पण मार्केटमध्ये नाही एवढी किंमत. जो आतूनही रसरशीत आहे आणि बाहेरूनही तितका सुंदर दिसतोय
आणि मग आपण कुठेतरी गाडी लावावी, काहीतरी पाठी घेऊन जावी शेतकऱ्याने. चांगली मोठी मर्सिडीज बेंच 40-45 लाखाची गाडी, 50-70 लाखाची गाडी यावी, त्याच्यातून कुणीतरी उतरावं. कसे दिले बाबा? म्हणले हातावर घ्या पहिला. त्यांनी फुरका मारावा, कुठलंही प्रेस्टिज बिस्टिज विचारात न घेता 5, आणि त्यांनी विचारावं काय रेट आहे. जगात जरी 700 रुपये चालला तरी त्यांनी सांगावं साहेबाची गाडी बघून 1000 रुपयाने दिलाय साहेब, अरे देऊन टाक 5 डझन देऊन टाक, पिटी टाक पाठीमाग. त्याने 5000 खटखटीत 1000च्या नोटा द्याव्यात 5, आणि ती निघून गाडी गेल्यानंतर शेतकरी म्हणतो झाड राखलं त्याचं फळ हाताला आलं. मोहर आल्यापासून तर रस हातावर येईपर्यंत त्याला फळ म्हणतात. मला त्या झाडाचं सांगायचंच नाही. परमार्थात पाऊल ठेवल्यापासून शेवटचा श्वास जाईपर्यंत जी भूमिका असते त्याला म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, याला म्हणतात फळे पुष्पीभार ओल्हावली. माझ्या परमार्थाला चांगलं फळ आलं, त्याला चांगलं फुल आलं. आता माझ्या असलेल्या मनाने त्या झाडाच्या वेलीवर पक्षीराज व्हावं. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. साधावया काज तृप्तीची या, साधावया काज तृप्तीची या, साधावया काज तृप्तीची या, तृप्तीची या. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. काच तृप्तीची साधावया काच तृप्तीची साधावया काच तृप्तीची तृप्तीची. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात, तेथे माझ्या मनात होय पक्षीराज. तेथे माझ्या मना होय पक्षीराज, साधा वया काज तृप्तीची. रूपकाची भाषा समजून घ्या. वेल, वेलीला फळं आलेत, फुलं आलेत. वेलीला अजून शोभा एका बाहेरच्या वस्तूने येते. त्या झाडावर जर पक्षी बसला तर त्याला अजून ती शोभायमानता येते. तसं माझा मनरूपी पक्षी त्या हरिनामाच्या वेलीवर बसावा. काय रम्य कल्पना आहे, लक्षात घ्या. आणि याचा अर्थ दुसरं त्या पक्षालाही देणं आहे. नाहीतर मग महाराजांचे शब्द आहेत, बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड खजूर. मोठं झाला म्हणून काय झाला? खजुराचं झाड पण फार उंच असतं, मोठं असतं. पंथी को छाया नाही, फल तो अति दूर. चालणाराला तर सावली मिळणारच नाही, बुंदाटच असतं वरती. सावलीचा प्रश्नच नाही, कुठेतरी लांब पडलेलं असतं ते रस्त्याच्या कडेला, सावली पार त्याची दुसऱ्या वावरात. पंथी को छाया नाही, फल हात गळून पडेल, पण खजूर काय गळून पडेल? भरपूर घड असतात पण ते येत नाहीत, पडत नाहीत खाली. पंथी को छाया नाही, फल तो अति दूर. झाडाचंच वाटतं का तुम्हाला? असे बरेच जण फार मोठे आहेत, एक फळ येणार नाही खाली. तर माझं समग्र जीवन ज्ञानोबारायांना सांगायचं की ज्ञानोबारायांनी किती वेलीचा भाव घेतलेला. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भारू, कळी अशी आला. मोगऱ्याच्या वेलीचा मोगरा आज खोडला तर दुसरी कळी उद्या उपलब्ध असते. गुलाब आज तोडला तर देठ वाळून जाईल पण दुसरा गुलाब नाही तिथं फुलणार. फुलांचा राजा गुलाब आहे, पण माऊली मोगऱ्याचा दृष्टांत देतात. गुलाबाच्या फुलाने कदाचित डोकं उठू शकतं पण मोगऱ्याने नाही. मी तसा खूप मंद आहे, मतिमंद नाही, असा दर्पयुक्त नाही, कुठली दर्पोक्ती नाही, कुठला अहंकार नाही, खूप मंद की त्याने डोकं कुणाचं उठणार नाही, त्याने कोणाला त्रास होणार नाही. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भारू, कळी अशी आला.
भाषा आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. संत महात्मे तीच भाषा वापरतात. शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुली व्याली. आमची माळी याची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते गांजाच्या झाडा. आहे का जागा नाही. काय सावता बाबा बोलतात, शांती सेवंती फुलली. जगाने शेवंती लावली असेल पण आम्ही शांतीची सेवंती लावली. प्रेम जाई जुई व्याली, प्रेमाची जाई जुई आम्ही फुलवली. फळे पुष्पी भार ओल्हावली. मला हे बोलायचं तिथं माझ्या मनाने पक्षीराज व्हावं. कारण की सगळी भूमिका मनाची आहे, लक्षात घ्या. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण की मनालाच चांगलं वळण लावायचंय, मनच ठिकाण्यावर असावं. पण एकाने लिहिलं होतं, मन नागडे नागडे त्याला कशाने झाकावे, अंधाराला प्रकाशाने कसे आडवावे. मन उनाड उनाड मन मुलखाच द्वाड, किती शोधाल शोधाल मन मनाच्या पल्याड. मन लबाड लबाड मनासारखे वागते, मन जनाची मनाची लाज कोळोनिया पीते. इतकं हलकट. म्हणून तर काही माणसांना जागेवर आणण्यासाठी सांगतात, अरे जनाची नाही पण मनाची आहे का नाही तुला. माझ्या मनाने देवाजवळ थांबलं की त्याला निखळ आनंद भेटणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून संत आपली मन विषयाला भुललेली आहेत आणि संतांची मन ही देवाला भुललेली आहेत. मग एखादी भुलणारी गवळण उदात्त भावनेवर जाते. भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद, भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद. वेणुवासवी वासवी गोविंदे, वेणुवासवी वासवी गोविंदे, वेणुवासवी वासवी गोविंदे, वेणुवासवी वासवी गोविंदे. भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद, भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद, भुलविले वेणुनाद. वेणुवासवी गोविंदे, पांगुळले यमुना जळ, पक्षी राजिले निचळ, तृण चारलू सहचारी, पश्चिमावनी आठेरी, नादन समय त्रिभुवनी, एक भुलला जनार्दनी, एक भुलला भुलला जनार्दनी, एक भुलला भुलला जनार्दनी, एक भुलला भुलला जनार्दनी, एक भुलला भुलला जनार्दनी, एक भुलला. भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद, भुलविले 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 वेणुनाद, भुलविले भुल भुलविले भुलविले वेणुनाद. भुलविले वेणुनादे वेणू वाजवी गोविंदे. लिहिलंय नाथ महाराजांनी 500 वर्षापूर्वी. तुकोबराय 400, त्याच्या अगोदर 100 वर्ष नाथ महाराज. मोकाराकडे म्हणायचं नाही 500 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी. 500 वर्षापूर्वीचा हा विचार आहे. त्या सगळ्यात कोणाकोणाला भुलवलं ते द्या सोडून, महत्वाचंच आहे. पण हे सगळं मी चिंतन करता करता, नाद न समाये त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी. आजचा समाज भुललेला आहे, विषयाला भुललेला आहे, वासनेला भुललेला आहे. खूप वेळा इकडे येतोय, नाही असं नाही, ऐकलेला विचार आहे. पण घरामध्ये टीव्ही आल्यापासून बोलणं विसरलोय. मालिका धुमधडाक्यात चालू, गोजीरवाण्या घरात, सारखीच वादळवाट, किती बोंबललं या सुखांनो या, असंभव असतं. काटा कुणाचा कुणाला रुततो काय माहिती. अरे संसार संसार करीत अधुरी एक कहाणी राहते ती राहतेच. मालिका संपली पण टिकली लावणारे कशाला कुंकू पाहतात कळत नाही. आणि त्यांना सांगावं लागतं, गड्यांनो हे स्वप्नाच्या पलीकडचं आहे, जरा अलीकडे यायला शिका. देव यानीसाठी काय पण देवासाठी काहीच नाही. ही खंत नसावी, लक्षात घ्या. घरात टीव्ही आल्यापासून बोलणं विसरलोय. आता पर असे लाखो व्हायची वेळ आली, सारखे चॅनल दाबायचे, 400 चॅनल्स. इतकं विचित्र अवस्था झाली आमच्या अंतकरणाची. विदीर्ण झालोय आम्ही, स्थिर थांबत नाही. आता विचारलं जातं की ए बाळा भानावर आहे का, ध्यानावर आहे का. आताच्या माणसांना विचारलं जातं तू व्हॉट्सअपवर आहे का. काळ असा विचित्र निघालेला आहे. बरं येतं खूप चांगलं, वाचलं जातं पण लक्षात नाही राहत ते. का शॉर्ट मेमरी झाली, खूप स्मृती कमी झाली.
यायचं वाचायचं, हा लाईक, यस. एवढ्या लाईक आल्या, काय करायचं लाईक? घरात टीव्ही आल्यापासून बोलणं विसरलोय, दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलोय, कानाशी मोबाईल आल्यापासून जगाशी बोलायच्या नादात स्वतःशी बोलणं विसरलोय. रंगीबेरंगी काचेतून आगळ्या वेगळ्या ढंगातून सुरेल नाद येतो, रात्रंदिवस आवाज येतो, कुठे आहेस तू? कुणाचं कुणाला घेणं नाही, लाखो करोडचं देणं नाही, मोकळा श्वास नाही, रात्री बेरात्री कधी वाचतो तो, आणि विचारलं जातं कुठे आहेस तू? सूटबूट, टायवाले, फेरीवाले, भंगारवाले, कचऱ्यावाले आता साऱ्यांच्याच खिशात असतो. 4 ओळीचं पत्र झालं दुर्मिळ, आता SMS करीत बसतो. सुखरूप जा, खुशाली कळव, शब्द सारे विरळ झाले. पाहुणा आला की अख्खं गाव सोडवायला यायचं, आता कोणी येत नाही सोडवाय. पोचला की रिंग दे, तेवढे शब्द कानी आले. आणि ज्याला रिंग द्यायची ते तरी कुठं ठिकाण्यावर असतं. थर्डली नॉट अ रिचेबल पर्सन, ऑल लाईन्स आर बिझी, प्लीज कॉल अगेन, आउट ऑफ कव्हरेज एरिया, स्विच ऑफ, नो बॅलन्स. अलीकडचं दुखणं. मग हे पोचलंय का नाही म्हणून इकडची माणसं त्याला फोन करतात. तेव्हा हात्या रस्त्यावरून, धावत्या वाहनावरून अचानक रिंग येते. कान आणि खांदा यांच्या बेचकीत बोलणं सुरू होते. पाठीमागून जोरदार वाहन, प्रचंड मोठी धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह, केविलवाणी धडपड, दूरवर पडलेला मोबाईल, त्यातून अजूनही आवाज येतोय, कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? इतका सगळा शोध बोध लागू नये, आपली माणसं आपल्या हाताला येऊ नयेत, याच्या इतकी शोकांतिका दुसरी कुठली नाहीये, लक्षात घ्या. कानाशी मोबाईल आल्यापासून जगाशी बोलायच्या नादात स्वतःशी बोलणं विसरलो. बोलायचं असतं स्वतःशी. तुकोबाराय देऊ सोडून त्यावेळेस काही नव्हतं, ट्रॅफिक जाम नव्हतं, काही नव्हतं, तरी भंडाऱ्यात जाऊन बसायचे, भामचंद्रात जाऊन बसायचे. आजही 4 व्हीलरनी जायला कंटाळा येतो, इतक्या लांब जात होता हा महात्मा. तेने रुचे घडे एकांताचा वास, आपुला संवाद आपणाशी. त्यावेळेस जगद्गुरु होतो, त्यावेळेस तो विश्वव्यापी होतो, त्यावेळेस तुका-तुकी उतरला, विश्वी भरोणी राहिला लोका. हे सामर्थ्य येतं. अजून बाहेरचं खाण्याच्या नादात तृप्तीचा ढेकर द्यायचं विसरलो. आता घरामध्ये एसी, गाडीमध्ये एसी, झाडाखालचा गारवा पार विसरलो. ते खाण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माणसं चतुर्थी धरतील, पण उपास डाब्याव सोडतील. अवघड झालंय सगळं, लक्षात घ्या. आता कसलाही घातपात होऊ द्या, विमानात 292 एकदम तसेच चिंदड्या होऊन उडू द्या, नाही तर माळीनगाव गावाखाली जाऊ द्या, चकचक करतो. बातम्या पाहत पाहतच आम्ही खातो. खूप लोकसंख्या वाढली, त्यामुळे दररोज मरतायत माणसं. त्यामुळे मरणाचं पण एवढं काय थ्रिल राहिलं नाही. कळलं ना गेला पाहुणा, कधी आहे मग माहित, कधी आहे तेवढं सांग, येतो. आता माहितीला नाही जमत, पण मध्ये भेटून जाऊ ना, ते 10वेला आहेच मग आमच्या घरातला हिरो कोणतरी आहेच. आता किती घातपात होऊ द्या, रडायला येत नाही, आणि विनोद कसला होऊ द्या, हसायला येत नाही. काही तर एकदम टेन्शन, अख्ख्या भारताचं कर्ज ह्याच्यावरचे, असं एकदम काय नाही, एकदम ताण. एक बाई सतत प्रसन्न, तिचा नवरा खूप असा एकदम हे असं स्मार्ट दिसायला, पण एकदम असा वृक्ष. त्या बाया म्हणायच्या, तुला किती जाच आहे बाई, तरी तू प्रसन्न असते. तुझा नवरा असा इतका सगळा पगार, पण 80,000 पगार सगळं, आणि भाडं येते जवळजवळ 5-50,000, पट्टी किती काय किती, एवढं असताना ते असं टेन्शन मध्ये काय, आणि पदरी पडलं पवित्र झालं काय त्याला एवढंच. ती बाई एव्हरग्रीन होती, सतत प्रसन्न असायची. दुःख जात सासू सासऱ्यांचा जावयांचा खूप असायचा, पण बिचारीने कधी दाखवलं नाही, माझं दुःख तळ घरात डांबलं, माझं सुख जसं झुंबर टांगलं. तिला विचारलं होतं, मनाच्याच बद्दल बोलतोय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे तू एवढी प्रसन्न, तुझा पोरगा 90% पहिला आला, तू सगळ्यांना पेढे वाटलं चाळीत, ते काय असं टेन्शन मध्ये होतं. नाही म्हणले, बघा ना, गेल्या वर्षाचा 92% पहिला आला होता, ते माझ्या पोराला म्हणते रेकॉर्ड का नाही मोडलं, पहिला येऊन नाही फायदा. म्हणले कौतुकच नाही हवं कशाचं. म्हणले ते असे, तू अशी इतकी हे असं. बाहेर जाताना असं एक एकदम दुःखी, एक एकदम सुखी, एकदम हसत, बरोबर नाही ना दिसत. नाही म्हणले कार्यक्रम पण आम्ही आता वाटून घेतलेत. म्हणले मी कुणाचा टिळा, साखरपुडा, डोळ जेवण, सत्यनारायण पूजा, सप्ताह मी जाते. म्हणले त्यांना कुठं पाठवते, कुणाचं 10वं 13वं तिकडं, ते असं वाटतं की ह्याच्याच घरातलं सगळं. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. मनाची प्रसन्नता फार महत्वाची. म्हणून नेहमी बोलत असतो की तुमचा ब्लड ग्रुप कुठलाही असू द्या, पण तुमचा थॉट ग्रुप मात्र बी पॉझिटिव्हच असावा, सकारात्मक स्वरूपाची विचारधारा असावी. अरे दिवाळं निघालं तरी हा महात्मा म्हणत होता, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन. अरे जाणारच आहेत सगळी, ते मन त्याच्या जवळ स्थिर असावं. पण बसलोय देवा कीर्तनामध्ये, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख.
सांग पंढरी राया काय करू याशी. म्हणून तर माऊलीने त्याला भुंगा म्हणतात. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ धरू रे भ्रमरा चरण कमळ धरू रे भ्रमरा भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू जुनू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमल दलू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. मनालाच भुंगा म्हटलेलं आहे. सारखं या फुलावरून त्या फुलावरून गुणू भुनू गुणू भुनू. परमात्म्याच्या चरणाजवळ थांब गड्या भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. तुला सुखच पाहिजे ना तर चरण कमल आहे. त्या कमलाजवळ खूप मकरंद आहे. तिथं रस खूप आहे. नाथ महाराजांचे शब्द एका जनार्दनी समरस झाले हा परमार्थाचा रस तेथे नाही. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. काय अर्थ आहे. संसारात रस नाहीये. आम्ही ज्याच्यात रस नाही त्याच्यात रस जास्त घेतो. हाऊसफुल नाटकाला एक बाई गेली एकटीच गेली. एका खुर्चीवर बसली. नाटकात करणाऱ्यांवर उजेड असतो बसणारी माणसं अंधारात असतात. म्हणजे लोकांना अंधारात ठेवून केलं जातं ते नाटक. म्हणून तेव्हापासून माणसं म्हणायला लागली नाटक करू नको म्हणजे आम्हाला अंधारात ठेवू नको स्पष्ट सांग. ते बसताना ती अशी झोपायची शेजारच्या माणसावर. ते नाटक हाऊसफुल त्यामुळे सगळ्या खुर्च्या फुल. तो वैतागला शेवटचा माणूस आणि त्याच्याच बाजूला ते खांद्यावर पडायचं. सुशिक्षित होती. नवरा त्यामुळेच येत नव्हता तिच्या बरोबर. तो वैतागला. म्हणलं काय डिस्टर्ब होतोय. म्हणजे झोप येते. म्हणजे जा ना घरी. म्हणजे 500 रुपयाचं तिकीट काढले. माणसं कसा वसूल करतील पैसा सांगता येत नाही. ठीक आहे म्हणले नको. बर म्हणलं आता अवघडच झालंय. तर तो म्हणला हळूच बोलला. म्हणले मी डॉक्टर आहे. म्हणजे मी काय करू. म्हणले ही गोळी घ्या. म्हणले पाण्याची बाटली नाही आणली. म्हणले अजिबात गिळायची नाही सगळायची गोळी आहे. म्हणले कसली आहे. म्हणले झोप न येण्याची. म्हणले अहो झोपच्या गोळ्या ऐकल्यात नवीन निघाली विचारू नका सगळा फक्त अजिबात तुम्हाला झोप येणार नाही. तिने घेतली सगळत राहिली. अजिबात झोप नाही काय नाही काय नाही. 2 तासाचं नाटक एकदम त्यालाही पाहता आलं आणि तिलाही पाहता आलं. ओळखीचं नव्हतं ना कोणाची खुर्ची कोणाची शेजारी. जाताना ती म्हणली थँक्यू तुमच्या गोळीचा गुण फार चांगला आला. एकदम मस्तपैकी काही झोप नाही काय नाही. अहो कुठेही जा प्रवचनाला जा कीर्तनाला रामकृष्ण हरीला सुरुवात. भैरवी तिथंच लगेच आमची सुरू होते. जरा प्लीज गोळीचं नाव लिहून द्या ना. तर म्हणला काय फिरता दवाखाना आहे का. गोळी नाही ना मागत नाव द्या ना लिहून. म्हणले नाही हो काय फिरता दवाखाना आहे का. मी नाव तर मागते ना. एखादी स्ट्रीप आपली गोळ्या काही पर्समध्ये ठेवत जाईल. एखादीच पट्टी त्याची ठेवत जाईल. नाही म्हटलं काय अहो द्या फक्त नाव लिहून द्या. तो म्हणला ताई अशी झोप न येण्याची गोळी अजून निघाली नाही. म्हणलं गोळी नव्हती माझ्या शर्टाचं बटन दिलं होतं. बाईची गोष्ट नाही आपलीच चाललेली. बटनामध्ये काय रस आहे. बटनाच्या ठिकाणी म नका करू. बटनात काय रस आहे ना. पण बाई ज्याच्यात रस नाही त्याच्यात रस घेतली सगळत बसली ना अख्ख्या नाटकाच्या ठिकाणी जागी झाली. दृष्टांतातला सिद्धांत महत्वाचा लक्षात घ्या. ज्याच्यात काहीच रस नाही तेच आम्ही सगळत बसलो. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगतात ना की कुत्र्याने 72 सालचं हाडूक फोडलं. त्याची पाचळ गालाला लागली. त्याला वाटलं याच्यातूनच माल निघतोय. रक्त त्याचंच होतं आणि त्याला वाटलं की हाडकातून निघतंय. तसं आम्ही आमचंच शोषण करतो आणि आम्हाला वाटतं की खूप सुख आहे याच्यामध्ये.
संतांना ते कळलं आणि त्यांनी सांगितलं की सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. माझ्या देवासारखं कोण सुखरूप आहे, म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्यासाठी आमचं मन त्याच्या पायी लागलं पाहिजे. पुढचा विचार नंतर करू. विठोबा हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओल्हावली, तेथे माझ्या मना होय पक्षीराज. साधावया काज तृप्तीची, माझ्या मनाने तिथं पक्षीराज व्हावं. पक्षीराज हा शब्द सगळ्याच पक्ष्यांना वापरला जातो आणि विशेषत्वाने तो राजहंसाला वापरला जातो, गरुडाला वापरला जातो, तसा सगळ्या पक्षीकुळालाही वापरला जातो. माझ्या मनाने पक्षी व्हावं, माझं मन तिथं स्थिर राहावं. पक्षाच्या अंगी गुण आहेत ते मनाच्या अंगी यावेत असा त्याचा अर्थ आहे. राजहंसाला पक्षीराज म्हटलं जातं. राजहंसाकडे एक गुण आहे असा की त्याच्या पुढे दुधात पाणी टाका. आता कोणी टाकत नाही, सगळी सज्जन माणसं निघालेत. दुधात पाणी अजिबात टाकत नाही. पहिलंच पाणी टाकायचं, त्याच्यात वरून दूध टाकायचं, पुन्हा गवळण म्हणाय तयार माझ्या दुधात नाही पाणी. त्याच्या पुढे जर ठेवलं तर त्याच्यातलं फक्त तो दूधच घेतो आणि पाणी टाकून देतो. काय अर्थ काय त्याचा? वेदांताच्या भाषेमध्ये त्याला क्षीरनिर विवेक म्हणतात. दूध का दूध, पाणी का पाणी. फक्त तो दूधच घेतो आणि पाणी टाकतो. विज्ञानवादी सांगतात की त्याच्यातून एक केमिकल निघतं आणि ते द्रवीभूत झालं की पाणी वेगळं आणि दूध वेगळं होतं. तो दूध घेतो. आपला संबंध काय महाराज? आपला संबंध आहे ना, जग हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. सारखं जगाचं जग असं आहे, किरकिर 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 किरकिर. माणसं अशी, समाज असा, कुणी नाही कुणात राहिलं, अमुक नाही राहिलं, तमुक नाही राहिलं, असं नाही जमत. लक्षात घ्या, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. कमी जास्त ते असणारच, तुम्ही कसेही वागा. तुका म्हणे जन दुतंडी सावज. चांगलं वागा, बोलणारे वाईट. अंतर्मनाचा नाद घ्यावा, अंतर्नाद घ्यावा, इनर वाईज ज्याला म्हणतात तो घ्यावा. त्याच्यातलं असलेलं ते काय तो राजहंस फक्त दूधच घेतो. जगातलं मी फक्त चांगलं घेईल, जे उत्कट आहे, जे भव्य आहे, जे दिव्य आहे, जे मांगल्याने सजलेलं आहे ते मी घेईन आणि जे मिळमिळते ते टाकून देईन. तेथे माझ्या मना होय पक्षीराज. मग त्रास होत नाही जगाचा. राजहंसाचं पिल्लू सुरुवातीला जन्माला येतं त्यावेळेस कोंबडीच्या पिल्लासारखं असतं, लूत लागलेल्या. ते गाणं आठवतं ना दिदींचं, संजय मला वाटतं शांताराम आठवल्यांनी ते लिहिलेलं. आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. 10-20 बदकं आणि त्याच्यामध्ये एक राजहंसाचा पिल्लू होतं. ती सारखी बदकं त्याला म्हणायची, वाकड्या मानाचं आहे, पिचपिच्या डोळ्याचं आहे, तुला काय येत नाही, अमुक नाही तमुक नाही, सारखे डिवसायचे त्याला. पुढचा त्या गीताचा भाव अशा स्वरूपाचा आहे, मेजॉरिटी त्यांची जास्त नाही, हे एकटंच बिचार. मग त्याची थोडी हळूहळू वाढ व्हायला लागली, त्याला पिस्स यायला लागली. त्या तळ्यामध्ये झुडूप होतं, त्या झुडपात ते गपचूप लपून बसायचं, यांचा जाच नको म्हणून. पाण्यात पाहताना चोरोनी क्षण एक, त्याचे त्या कळाले तो राजहंस एक. त्याचं कळालं त्याला, अरे मी राजहंस आहे. मग कळालं की अरे मी तळ्याचा राजा आहे, ह्यांचा नको त्यांचा जाच आपण जास्त सहन केला. ती नेहमी पद्धतीने टवाळखोरा आले त्यावेळेस ह्याची छाती अशी फुगून होती. ए म्हणले, आतापर्यंत लय सहन केलं, मला माहितीच नव्हतं मी तळ्याचा राजा आहे. आता नाद नाही करायचा. इथं राहायचं की न राहायचं ते मी ठरवणार आहे. बाकीची जी 5-25 बदकं होती टॉक 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 करायला लागली. म्हणले ह्याचं याला कळलं राव, नाही चुकलं, आमचं अमुक झालं तमुक झालं. ठीक आहे ठीक आहे, तरी पण माझं मोठं मन, राजा आहे ना मी, राजाचं राज पण काल पण आज पण उद्या पण, असं हाकलून नाही देत, पण राहायचं ते दुरीत राहायचं. हा म्हणले आता नाही तुमचं तसं तुमच्यासारखं आम्ही. त्या राजहंसाचं नाहीच बोलायचं. आपणच आपल्यामध्ये आतमध्ये बघा ना जरा, हे नरा आत बघ जरा, तू ब्रह्मपदीची छाया.
तू आतमध्ये बघ, तू परब्रह्म आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. पण राजहंसाची सुरुवात खराब आहे आणि शेवट चांगला आहे. गाढवाचं उलट आहे, गाढवाची सुरुवात चांगली आहे आणि शेवट खराब आहे त्याचा. गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणी. तसं काही माणसं काही क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रात येताना गाढवासारखी असतात, चांगली, जसजशी वाढायला लागली तसतसा त्यांचा बावळटपणा. सुरुवात नुसती चांगली असून चालत नाही, शेवटही चांगला असावा लागतो. चला सुरुवात झाली असेल खराब, चुकून माकून काय, फोडल्या असतील बाटल्या, कोंबड्या तोडल्या असतील, मागे केले ते अवघेची वाव, गेलं गंगेला मिळालं, सारखं इतिहास कशाला करून काढायचा. पण आता तरी पुढे हाची उपदेश, त्याला राजहंस म्हणतात. राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे, फार सुंदर चालतो तो. तशी आपल्या मनाची चाल चांगली असावी. तेथे माझ्या मना होय पक्षीराज. पक्षाकडून शिकावं की प्रवास कसा करावा. आता आपल्या नद्या नीट राहिल्या नाहीत, नाहीतर आता हिवाळ्यामध्ये हजारो पक्षी यायचे, पण आता पक्षी यायला बंद झाली. माणसं यायला या देशात बंद होतात का काय? देश कुठं ठेवला? जिस देश में गंगा बहती है. ते पक्षी हजारो किलोमीटरवरून येतात, थव्याने येतात, त्याच्या पुढे एक जाणता पक्षी चालतो आणि मग सगळे मागं पक्षी चालतात. त्यांचं ठरलेलं असतं, कुठला नकाशा नाही, ट्रॅव्हल कंपनी नाही, काय नाही काय नाही काय नाही. तिथं उतरायचं, तिथं 2 महिने राहायचं आणि परत पुन्हा आपल्या देशामध्ये 5000 किलोमीटर अंतरावर जायचं. आपल्या पक्षी निरीक्षकांनी त्यांना अशा रिंगा घातल्या पायात त्यांच्या, तेच येतात का? त्यांना न जाणारे रंग लावून पाहिले, पकडायचे ते असे काही सहज कोंबडीसारखे सापडतात लावून. तर तेच पक्षी येत आहेत, त्याच जागेवर येत आहेत. आपण जा ना पंढरपूरला, स्टँडला उतरला की आमची धर्मशाळा कुठे, तुला उतरायचंच माहिती नाही. इतक्या वर्ष जातो तरी त्याला कळतच नाही गेली. आणि नंतर म्हणतो इथून मी तर 50 वेळा गेलो. आणि तिथं मग आपल्या महाराजांचं नाव सांगितलं. असे तिथली माणसं म्हणतात असे लय 50 महाराज इथं, तुझा पुढं महाराज. मी कशाबद्दल? इतक्या लांबून येणारा पक्षी तिथंच उतरतो, परत तिथंच आपल्या देशात जातो का? तो जाणत्याच्या पाठीमागे येतो. बाणाकृती असते आकाशात उडताना, आणि त्या पक्षातून जर पक्षी फुटला तर ते पक्षी आपल्या पक्षात घेत नाहीत परत. ध्यानात येतं का नाही पक्षाचं? स्वग्रही परत या पाट्या नाहीत. परमार्थ सुद्धा जाणतेच्या माटेने करायचा असतो. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता. माझ्या मनाने संतांच्या संगतीत जावं. संतांचे संगती मनो मार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या बरोबर मन गेलं तर मन लावा एकांती साधू संगे, आणि संतांच्या विरहित जर मन दुसऱ्या बाजूने गेलं तर मग धांगड धिंगा आहे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवगा 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 धांगड धिंगा गे, अवगा धांगड धिंगा गे, अवगा धांगड धिंगा गे गे गे. अवघा 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 धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे 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 गे. साधून संतांची जोडी काचया घालीसी पिंगा, साधून संतांची जोडी काचया घालीसी पिंगा पिंगा. सांडोणी संतांची जोडी कासया घालीसी पिंगा, सांडोणी संतांची जोडी कासया घालीसी पिंगा. पिंगा गे पिंगा गे, हो 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 हो, पिंगा गे बाई पिंगा गे, ओ पिंगा पिंगा पिंगा, ओ पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवगा 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 धांगड धिंगा, अवगा धांगड धिंगा, अवगा धांगड धिंगा गे 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 गे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा पिंगा पिंगा, ओ पिंगा गे बाई पिंगा गे, ओ
अवघा 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 धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे नको 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 घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे नको 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 घालू पिंगागे राम रंग रंगागे तुम राम रंग रंगागे राम रंग रंगागे तुम राम रंग रंगागे तुम राम रंग रंगागे तुम राम रंग रंगागे ओ पिंगागे भाई पिंगागे ओ पिंग पिंग पिंगा ओ पिंगागे भाई पिंगागे ओ अवघा 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 दादर धिंगागे अवघा दादर धिंगागे अवघा दादर धिंगागे गे 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 हो पिंगागे भाई पिंगागे हो पिंगा 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 हो पिंगागे भाई पिंगागे हो अवघा 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 धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे बरंच झालं का धांगड धिंगा सांडोनी संतांची जोडी कासया घालसी पिंगा नको 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 घालू पिंगागे नाथ महाराजांचा भारुड आणि ऐकलेला हा अभंग आहे आपण तुम्ही रामरंगी रंगागे पिंगा म्हणजे कर्तव्य कर्म धरा संतांचं जर अधिष्ठान त्याला नसेल तर मग धांगड धिंगा आहे वारीचाही उत्सव आपण पाहतो गणपती उत्सवही पाहतो संतांना विचारलं जात नाही त्याच्यामुळे थोडं अवघड पडतं ना मग त्याच्या पुढे 52 पाणी खेळलं जातं आणि मग सगळेच मंडळ नाही म्हणत मी ग्राम पातळीवरती गाव पातळीवरती खेडेगाव जरा जपून आहे थोडंफार आता काय सांगावं कुठलं पण मग त्याच्या खाली बाटल्या पण फुटल्या जातात मग कार्यकर्ते त्यांना म्हणावं लागतं कार्यकर्ते पण कशाबद्दल मी सगळ्यांवर टीकेचा भाव नाही वाढत ज्यावेळेस कोणत्याही सोहळ्याला संतांचं अधिष्ठान असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक सात्विकता असते सांडोनी संतांची जोडी कासया घालसी पिंगा नको 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 घालू पिंगा ग तुम्ही रामरंगी रंगागे मग धांगड धिंगा आहे परमार्थ धांगड धिंगा नाही प्रपंच सुद्धा धांगड धिंगा नाही त्याचं सुव्यवस्थापन व्हावं त्यासाठी मन सचेत असावं मनाच्या ठिकाणी गुणवत्ता असावी काय गुणवत्ता असावी तेथे माझ्या मना होय पक्षीराज राजहंसासारखं चांगलं घे राजहंसासारखा चांगला चाल मागं काय चुका झाल्या असतील इथून पुढे तरी चांगला वाग तेथे माझ्या मना होय पक्षीराज प्रवास त्यांच्यासारखा शिक स्वच्छता असतात अभियान आता चालू आहे स्वच्छता अभियान पक्ष्यांचं नाही ना कुठलाच पक्षी घाणेरडा नाहीये अजिबात नाही कोंबडी सोडून कुठलाही घाणेरडा नाही म्हणले का घाणेरडी कोंबडी आमच्या संगतीत आली ना वान नाही पण गुण लागला सगळे पक्षी निर्मळ राहतात सुचिरभूतता हे धर्माचं चौथं अंग आहे अमेरिकेतून जातीन सगळीकडून जातीन फिरून येतात माणसं मस्तपैकी तिथलं कौतुक करतात इतकी स्वच्छता इतकी स्वच्छता इतकी स्वच्छता हा दुबईला एक आमचा मित्र गेला अबुधाबीला तर तिथल्या त्याच्यातल्या एकाने आम्हाला सांगितलं म्हणले महाराज आपले ते इकडचे होते म्हणले गुटखा खाऊन थुकला तिथं म्हणजे त्यांची गाडी लगेच आली दंड केला असा दंड भरला त्याला म्हणले हा कर हा केलं स्प्रे मारला तोंडात त्यांनी मला विचारलं म्हणले का मारला असं तुम्हाला काय वाटतं म्हणलं तोंडाचा वास येऊ नये म्हणून नाही म्हणले वास नाही म्हणले असा स्प्रे मारला ना 2 दिवस पाणी पण पिता नाही आलं त्याला विनोद नव्हतं सांगितलं त्यांनी वास्तव सांगितलं होतं दंड तर पहिला घेतला परदेशातला आहे का आमच्या देशातला माहिती नाही आम्हाला घाण करतो ना देश आकर तोंड मला वाटतं आपल्या देशात असं स्प्रे मारले तर पाण्याची सुद्धा कितीतरी बचत होईल सुचिरभूतता पक्षाकडून शिका स्वच्छ वागतो तो फार पक्षी कधी घरात साठवताना दिसत नाही असे 2-3 कन्सल आले आता काय 2-4 दिवस जरा सुट्टी व्हायचे काय फिरायचंच नाही म्हणतोय अजिबात नाही सट्टेबाजी नाहीच पहाटे उठायचं रिकाम्या पोटाने भरल्या पोटाने 7 आत घरात
रात्र पाळायचे असले ते असं ओव्हर टाइम नाही करीत ते अजिबात. आणि भरल्या पोटाने नक्की येणार तो. आमची नाही सट्टेबाजी 10 पिढ्यांची, त्याच्यामुळे छापे पडतात. त्याच्यामुळं इतकं सगळं उपभोग शून्य स्वामित्व असतं. अरे सगळी पृथ्वी भगवंताने केलेली, तो त्यांनी मला चोच दिली म्हणजे मला त्यांनी चारा दिलेला आहे. सट्टेबाजी नाही करायची. साठवल्यामुळे बाकीच्यांच्या तोंडातला आपण ओढलेलं असतं हे माहितीच नाही बऱ्याच जणांना. आणि प्लेजर ऑफ पोजेशन, नुसतं साठवायचं. पक्षी साठवत नाही ना. पक्षी कधी त्याच्या घरट्यामध्ये मरताना दिसत नाही. त्याला मरण आलं की त्याला कळतं की जायचं आता सुट्टी. त्याला मरण कळतं, तो कडिकापारीत जातो, अन्न पाण्याचा त्याग करतो. एखाद्या जैन एखाद्या साधकासारखा संतारा व्रत घ्यावं तसं अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग. म्हणले का असं? मारुती चितमपल्ली साहित्यिक आहेत, पक्षी निरीक्षक आहेत. त्यांनी सांगितलं की म्हणे का असं पक्ष्यांचं असावं. त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की आपण मरताना कोणाला त्रास द्यायचा नाही, गावकीला भावकीला. आपला त्रास कुणालाच होऊ नये. आणि नंतर मग आपल्या देहाला मुंग्या बिंग्या लागून आपला देह छानपैकी त्यांनी खावं. देहदानाचा फॉर्म न भरता त्यांनी देऊन टाकलेलं असतं. आपलं लय जगताना त्रास, मारताना तर लय त्रास. पुण्यावालीला बोलवा, मुंबईवालीला बोलवा, साताऱ्यावालीला बोलवा, शिरूरवालीला बोलवा, चाललेत. जगताना त्रास, जाताना त्रास. का झाकल्या घटीचा दिवा, काय झाला नेनो केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी. इतकं शांत पद्धतीने जावं, पक्षाकडून शिकावं, स्वच्छता त्याच्याकडून शिकावी. अजून बहिणाबाईंनी सांगितलं कर्मयोग तिच्याकडून शिका. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला. खोपा लाईनला जसा दिल क्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिचं इवलिस चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानी 2 हात 10 बोट. सुगरण गवळण बघ ना किती छान घरट बांधते. तुला 2 हात 10 बोट दिलेत, पण एक काम धड नाही. सगळ्या कामाची बोजवाराच लावलाय. काही माणसं खड्डा खणत होती आणि काही माणसं बुजवत होती. तिथून अण्णा हजारे चालले. म्हणले काय करताय रे? म्हणले खड्डा खणतोय. आणि म्हणले दुसरे बुजवतायत. म्हणले तुम्ही असं का करताय? खड्डा खणताय 5-7 जण, बुजवताय 2-3 जण. नाही म्हणले अण्णा वृक्षारोपण समितीतले आहेत आम्ही. म्हणले खड्डा खणताय बुजवताय, झाड. म्हणले झाड लावणारे आले नाही तर आम्ही काय करायचं? त्यांची कुठे वाट बघायची? असं आहे आपल्या खड्ड्यात खाणायचं. खड्ड्यात अख्खा देश खड्ड्यात. एक काम धड नाही हो. रोजगार आम्ही, काम कमी, निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही. हो द्या धिंगाणा, हो द्या कुठं ना सगळा. कुठं त्याचं काम बघा ना. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली अपरा तोषा लागी. गायचं असेल तर पक्षासारखंच गा. आहेत अण्णा आहेत, संप्रदायाचं भूषण आहे. भारतीय लेवलला ज्यांचं परीक्षक म्हणून नोंद होते. तर बऱ्याच वेळेला थोडी खंत असते की आपणही योगदान दिलेलं आहे, पण ज्यावेळेस आपल्याला आपलं म्हणणं आणि खूप आत्मीयतेने उभं राहणं, की त्या समाजाला तोच समाज मोठा करत असतो. बऱ्याच वेळेला खूप जवळचा असून, म्हणजे तुमच्या तक्रार नाही मी करत, आपण जेवढं करतोय तेवढं, पण सगळ्याच केवळ विठ्ठलवाडीनेच नाही, समग्र टोटल असलेल्या संप्रदायाची सुद्धा एक जबाबदारी असते की कार्यक्रम ठेवणं म्हणजे त्यांच्या काही पोटापाण्याची व्यवस्था म्हणून नाही, त्याच्या गुणवत्तेची कदर, त्यांनी गाळलेला घाम. गायचं आहे ना तर मग पक्षासारखंच गा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षी ही सुस्वरे, ती कधी बेसूर होत नाहीत. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. पाना लता दिदी जरी भारतरत्न जरी असल्या तरी पदवी लावताना भारताची गाणं कोकिळा म्हणतात. आणि कोकिळा फार गात नाही, एकच तान, पण केवढी मोठी शान. गाणं तिच्याकडे आहे. गावं कसं? पक्षाकडून शिकावं. माझ्या मनाने सुद्धा गायलं पाहिजे. गाणं आहे न आहे, गाणं चाहिए. माझ्या मनाने काहीतरी गुणगुण केली पाहिजे. ती विठ्ठलाची असावी, ती नामचिंतनाची असावी. तेथे माझ्या मना होय पक्षीराज. किती बोलू पक्षी, खूप बोलता येईल. संपली वेळ आपली. खूप गुण आहेत त्यांच्याकडे.
कावळ्याबद्दल कोणीतरी म्हटलं तर सगळ्यांची घरटी चांगली, त्याचं घरटं एवढं चांगलं नाही. काटक्या कोटक्या गोळा करतो, त्याच्यात कुठंतरी बाबळीची काठी आणून टाकतो. कुणी म्हटलं की त्याचे घरटं का नाही चांगलं, आणि शक्यतो तो दुसऱ्यांचीच घरं बाळकावतो. त्याच्यात तिरकस उत्तर दिलं होतं, पण ते माणसाच्या मनाला दिलं होतं. अरे म्हणले, दुसऱ्याच्या पिंडांना टोचणाऱ्यांची घरं कधी चांगली होतात का? त्याचं तरी बरं आहे बिचाऱ्याचं, तो दही भाताच्या पिंडाला टोचतो, त्यामुळं मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला, टाळ्या वाजवतो आपण. पण काही कावळे असे आहेत की ते चालत्या बोलत्या पिंडांना टोचून मारतात, त्यांची घरं कधी चांगली होत नाहीत, चांगली होत नाहीत. लक्षात घ्या. आम्हाला क्रौंचासन मिळालं, आम्हाला बकासन मिळालं, आम्हाला मयुरासन मिळालं. जी योगशास्त्रातली जी काय म्हणतात ती आसनं मिळाली, ती पक्ष्यांनी दिली आम्हाला. परमार्थामध्ये सुद्धा दोन मार्ग आहे, विहंगम मार्ग आणि एक पिपिलिका मार्ग. म्हणजे पक्षासारखं फळाला झोंबता येणार नाही, तसं परमार्थालाही झोंबता येणार नाही, नराला जाता येणार नाही. मग ते मुंगीचेनी मार्गाने जावं, ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. अजून कावळ्याला कोणीतरी म्हटलं, जाऊ दे, तुला लय बऱ्याच जणांनी नावं ठेवली, पण तू मला आवडतो. कावळा मला, माझं गाणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, मी कसं काय आवडतो? म्हणजे तुला काही मिळो, तू सगळ्यांना घेऊन खातो. गीता आम्हाला सांगते की एकटा खातो तो पाप खातो, तू सगळ्या भावकीला गोळा करून खातो, चांगला आहेस तू. आणि म्हणून त्याच कावळ्याला माऊली विचारतात, पहिलं तो गेतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गेतावू कोकताय, पहिलं तो गेतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गेतावू कोकताय. चकून गमाए सांगताय सांगताय, चकून गमाए सांगताय सांगताय. पहिलं तो गतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गतावू कोकताय. चकून गमाए सांगताय सांगताय, चकून गमाए सांगताय सांगताय. पहिलं तो गतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गतावू कोकताय. मुड मुड रे कावू तुझे सोन्यान म्हणून पाहू, मुड मुड रे कावू तुझे सोन्यान म्हणून पाहू, मुड मुड रे कावू तुझे सोन्यान म्हणून पाहू, मुड रे कावू तुझे सोन्यान म्हणून पाहू. पाहून पंढरी राहू घरात येती, पहिलं तो गतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गतावू कोकताय, पहिलं तो गतावू कोकताय कोकताय, पहिलं तो गतावू कोकताय. शकून सांगणारा पक्षी येतो. आपल्या पण दारात आला तर आजोबाला वाटतं, बापाला वाटतं, आई आली वाटतं, त्याला एक आंतरिक इंद्रिय असतं. तसं जाऊ द्या, बरोबर, तो भाग द्या सोडून. तसं आपल्या मनाने सुद्धा, काय मनातल्या कावळ्याने सुद्धा कायम देव आला वाटतं असं सारखं म्हणावं, असं लावून घ्या ना अर्थ. बाकीचं कुणीतरी आलं असं म्हणण्यापेक्षा आपल्या मनाने देव आलाय असं म्हणावं, कारण की तो सर्वव्यापी आहे. तेथे माझ्या मना. ज्ञानोबारायांना एकदम गपकन वारा असा अंगावून गेला, त्यावेळेस माऊली म्हणले नाही काय फिसारत आहे का काय, अवचिता परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये, याला म्हणावं मनरूपी कावळा. चला, खूप खूप अजून 5-50 गोष्टी सांगता येतील, पण एकाच कीर्तना सांगितल्या, तुम्ही कायला बोलावसन परत. चला, तेथे माझ्या मना होय पक्षीराज. कशासाठी? साधा वया काज तृप्तीची. तृप्तीचा अनुभव फार महत्वाचा आहे. किती जरी तुम्ही घेतलं, संतृप्त जर होत नसाल तर मग वखवक राहतेच, लक्षात घ्या. म्हणून तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे सरपडू नका तुम्ही. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, तेची येता ती ढेकर. मी तृप्तीबद्दल बोलतोय. तेची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. महाराज वेल झाली, वेलीवर पक्षी बसावा, वेल झाली आणि वेळ पण झाली महाराज. आता तुमच्या वेलीचं मूळ काय, सरळ सरळ घेऊ. मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची. मुळीच्या बीजाने, त्याच्या मुळाला जर कोण असेल, फळ कळलं, परमार्थाचा अनुभव, हे फळ झालं. मनाचा पक्षी त्याच्यावर बसला. मग मूळ कोणतं होतं? मुळीची या बीजे दाखविली गोडी, गोड नाम परमात्मा. परमात्माच या वेलीचं मूळ आहे. आणि मग प्रमाणाकडे आपल्याला जाता येतं. बीजमाम सर्वभूतानाम, गीता भगवान बोलतात की सगळ्याचं बीज मी आहे. आणि मग तुकाराम महाराजांचा चित्रपट आठवतो,
आदि बीज एकले बीज अंकुरले रोपते वाढले बीज अंकुरले रोपते वाढले आदि बीज एकले एका बीजा पोटी तरु कोटी 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 जन्म घेती सुमन फळे कोटी जन्म घेती सुमन फळे आदि बीज एकच बीज आणि त्याचा समग्र झालेला विस्तार अशा स्वरूपाने एक बीज त्याचं कणीस त्याचे अनेक बीज त्याचा कणीस तसं समग्र विश्वाचा विस्तार आणि त्या विस्ताराच्या ठिकाणी तू बीज स्वरूपाने आहे ना. कालच फक्त विषय झाला म्हणून आपलं बोलायचं मुळाचा विचार. ज्ञानोबारायांच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेस आळंदीच्या सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तिथं काठी रोवली निघून गेले. नंतर माऊलींनी सगळीकडे कार्य केलं मुळीची या बीजे त्याबद्दल फक्त बोलायचं आणि मग समाधीला तिथंच बसले. पण आपला मुलगा इतका विश्वव्यापी झालेला इतका मोठा झालेला वडिलांना पाहता आला नाही आईला पाहता आला नाही. त्याच आजाना वृक्षाच्या मुळ्या पार माऊली जिथं बसले तिथपर्यंत गेल्या त्या डोक्याला त्या गालाला सगळीकडे वेढल्या. कल्पना करणाऱ्यांनी इतकी रम्य केलेली आहे. त्या मुळ्या नुसत्या आजाना वृक्षाच्या नाही ज्ञानोबारायांच्या वडिलांनी लावलेलं झाड आहे बरं का ते सुद्धा वाळलेली काठी तिला फुटलेला पाला कारण की त्यांनी तिकडं प्राण सोडला पण त्यांचा आत्मा त्या झाडामध्ये घुसला मग ते जिवंत झालं. आणि त्या मुळ्या जणू काय आपल्या लेकराला अशा कुरवाळत आहेत. देवत्वाची आणि संतत्वाची सुद्धा मुळे आपल्याला अशी कुरवाळणारी असावी पण अध्यात्माच्या त्या झाडाला प्रेमाचं पाणी घालावं लागतं साधनेचं पाणी घालावं लागतं आणि मग फुले वेचिताची भारू. काय कल्पना जबरदस्त आहे ना. सगळ्या बाजूला त्या मुळ्यांनी कारण की माऊली आज जसे त्या दिवशी जसे बसलेत 718 वर्ष झाली आजही तसेच आहेत आजही तसेच आहेत. साम टीव्हीवरती चैतन्य महाराजांची मुलाखत वाचली असेल. पंचभूताच्या पलीकडे मिळवलेला विजय असल्यामुळे त्या देहाला कशाचाही धक्का नाही. 500 वर्षापूर्वी म्हणजे त्यानंतर 218 वर्षांनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला आणि कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव. पण त्यांना ज्या वेलीने आशीर्वाद दिलेला आहे ज्या मुळाने दिलेला आहे तो मातेचा आहे कारण की ती जात तशी आहे. ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती करीला भावी प्रीती ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची. जास्त अंत पाहायला नको नाही अशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. संपली वेळ. साखरे महाराज एक वाक्य सांगतात विनोद सांगतात की म्हणे मी कीर्तनकारांच्या परीक्षा घ्यायला असतो मार्क द्यायला त्यांनी काही सांगू दे पण त्यांनी वेळच सोडलं की 50% त्याला तिला देऊन टाकतो. आता मी तर नापासच झालोय 50 गेलेलेच आहेत माझे. बरं झालं पाहिजे ना वेळेत जर सुरू झालं तर तेवढं सोडायला पाहिजे पण जाऊ देत आता ढसाळपणे बोलत गेलो जरा जास्त झालं उशीर झाला थोडा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साय. मूळ या पदाचाच अर्थ मुळामध्ये माया अशा स्वरूपाचा आहे प्रेम अशा स्वरूपाचा आहे. मुळीची या बीजे माऊली बोलते जाणते न गुरु भजीजे कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला घातलेलं पाणी शेंड्यापर्यंत जातं
ते मातृत्वाचं असतं, ते देवत्वाचं असतं, आईचं असतं. माऊलींना कुरवाळतं ते आजान वृक्षाच्या मुळ्या, त्या झाडाच्या नाही आहेत, त्या आईच्या आहेत. म्हणून आई मरते, तिची कृपा मरत नाही. पुन्हा पक्षिणीच्या रूपाने जर यायचं म्हटलं एकाच मिनिटामध्ये, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त पिलांपाशी ठेवून या. पक्षिणी अंतराळात जाते, चित्त तिचं पिलापाशी असतं. मातृत्व शिकावं तर आईकडूनच शिकावं ना. चिमणीला स्पर्श झाला तर चिमण्या दुसऱ्या त्या चिमणीला मारून टाकतात. माणसाचा स्पर्श झाला तर कारण सांगितलं, म्हणले माणसाचा स्पर्श झाल्यावर त्या चिमण्या म्हणतात तू जगायच्या लायकीचीच नाही, एवढा स्पर्श डेंजर आहे आपला. आपण लय खत्री, पक्षी आपल्याला शिवून घेत नाहीत. जाऊ द्या, चला पुन्हा बॅकवर यायचं नाही. पण मातृत्व सुद्धा पक्ष्यांनी जर ऐकलं नाही तर चिमण्या काय बाकीचे पक्षी त्याला तिथंच मारून टाकतात. नंतर तू मोठा होऊन काय झेंडा लावणार आहे ते आम्हाला कळतंय आत्ताच तुझं. पाळण्यात पाय दिसतात. पाळण्यात या शब्दाचा अर्थ दोन अर्थ होतात. पाळण्यात म्हणजे हलवायच्या पाळण्यात नाही, तुला पोसत असताना तुला पाळतोय त्यावेळेस कळलं की तू काय लायकीचा आहेस. पाळण्यात पाय दिसतात. त्यांना ती दूरदृष्टी असते. मातृत्व त्या भूमिकेचं असतं, लक्षात घ्या. माहेराला निघालेली मुलगी साळुंक्यांकडे पाहत असते. माझ्या माहेराच्या वाटे जरी पाय आले फोड, पाय चालले चालले अशी माहेराची ओढ. माझ्या माहेराच्या वाटे एक उडली साळुंकी, माझ्या जायाच्याच आधी सांग निरोप माहेरी. आई तरी का बोलवत असते तिला माहेराला? उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. तिथं बाई झाला असल उन्हाचा कहार, इथं आंबराई बाई पिकली असे फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. सासूच्या बोलण्यानं कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. तुपा संगे पुरणपोळी खाऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. रात्रंदिवस कामधंदा इसावा बी नसल, लंबे लंबे बाल तुझे गुंता झाला असल. मायेच्या हाताने नाहून जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की. आनंदाने हसू आणि आनंदाने रडू, सुख दुःख सांगोनी या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चुडा लेवून जागले की, उभ्या उभ्या आडराती येऊन जागले की, उभ्या उभ्या आडराती. काहीच मागत नाही पण जी देत असते तिला आई म्हणतात आणि तिलाच जीवनाचं मूळ म्हणतात. तसंच विठाई काय, कृष्णाई काय, कान्हाई काय, त्या भूमिकेचं मूळ तिला लाभलेलं आहे. आणि या वेलीवर जायला हे माझ्या मना जर उशीर लावला तर तुका मने जातो क्षणोक्षणा काळ. गोडी ते रसाळ अंतरेल, कशालाही उशीर लावला. लग्न वेळेत व्हावं, पोरबार वेळेत व्हावीत, सरकार वेळेत स्थापन व्हावं, असले तरी आपण नाही का सगळ्यांच्या हिताचं बरं असतं ना. करायला पाहिजे होतं थोडं मोठं मन. असू द्या आडमुठेपणा शेनेचा. आता काय झालं मग, टीका म्हणून नाही, टिळा जोरात झाला पण लग्नच नीट लागा ना हो. असं होतो ना आपण 25 वर्षापूर्वी एकच होतो ना, एका विचारधारेतले होतो ना, ज्याला पार अगदी वेश्येपर्यंत नेलं त्यांच्याशी आपण. बरं, अर्थात पक्षातल्याही लोकांना दुःख आहे ना, हे शानपणे आलं पाहिजे ना कार्यकर्ता. नाही तर येऊन इतका सगळा आनंद होऊन नाही ना, ते वेळेतच झालं पाहिजे ना सगळ्याच गोष्टीला. तुका मने जातो क्षणोक्षणा काळ, वेळ जात असतो, गोडी ते रसाळ अंतर. नंतर करण्यात काय मजा आहे? काय बैल गेला ना वाफा केला, दिवा विजल्यानंतर मग ते सगळं बघायला पाहिजे होतं, तेल पाहायला पाहिजे होतं. नाही, ते वेळेतच व्हावं लागतं. कीर्तनाचं पण तसं आहे, किती गोड सांगणार असलं तरी 11च्या आत तुला एवढं कळा नका. थांबलं पाहिजे. पण जाऊ दे आता, काय झालंय ते झाले, होऊ दे आता उशीर. म्हणून क्षणोक संतांनी आमच्याकडे फार मागितलंच नाही. देवाची द्वारी उभा तासभरी नाही, आम्हाला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही म्हणून. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, रिकामा अर्धगडी राहू नको.
टाइम इज मनी, टाइम इज गोल्ड. काय गोल्ड? टाइम इज नॉट गोल्ड, टाइम इज नॉट मनी, टाइम इज टाइम. वेळ ही वेळच आहे, लक्षात घ्या. ती पाळली पाहिजे. आणि दुसरा अर्थ असा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वैत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कालच एका कीर्तनकारामध्ये सांगितलं, महाराज कीर्तनाला आहेत पण तरुण कमी आहेत. एका मोठ्या कीर्तनाला होतो, आहेत माणसं खूप जाणती, खूप अभ्यासू सगळे. त्याने लई गावठी दृष्टांत दिला, पण भारी. म्हणले ही माणसं चांगलीच आहेत, वादच नाही, पण तरुण असले पाहिजे. तो आहेत इथं पण तरुण चांगली बऱ्यापैकी संख्या आहे. म्हणले काय झालंय, सगळ्या जुन्या लोकांना सांगण्यामध्ये काय म्हणजे मजा नाही असं नाही, त्यांना आनंद आहे बिचाऱ्यांना, त्यांची साधना आहे, ती वर्षाचे संस्कार आहेत, येऊ नयेत असं नाही. पण म्हणले काय पिकाला आलंय म्हणले पार, आणि त्याला खत घालण्यात काय मजा आहे, पार लोंब्या गळून पडायची वेळ आली. जे फुल वापसे हवे त्याला मिळू दे ना ही सगळी एनर्जी.